हाय मैत्रिणींनो, नंदिनी स्नेहभोजनमध्ये तुमचं स्वागत आहे। आपल्याला घरी केलं तरी इडली नाव ठेवतात, अशी झाली तशी झाली। ह्या पद्धतीने केली ना अण्णा इडली सारखी होती, एकदम परफेक्ट, एकदम छान अशी होती। हे बघा, हे बघा, मी 4 वाट्या तांदूळ 1 वाटी उडीद डाळ घेतली आणि ते 8 तास भिजवून घेतलेली। आता वाटण करायचे। परत 1 वाटी पोहे भिजवून घेतलेले। आता हे पण त्याच्यामध्ये मिक्स करून वाटण करून घेऊया। हे बघा, मी पीठ वाटण करून घेतले, एकदम छान असं बारीक झालेले। मला 1 ग्लास पाणी लागले ह्याच्यासाठी। 2 चमचे मीठ टाकूया, अर्ध्या चमच्यापेक्षा अर्ध्यातला खाण्याचा सोडा आहे। आता मिक्स करून घेऊया। मिक्स करायचं, शक्यतो हातानेच करायचं, म्हणजे जास्त लवकर आंबट चमच्याने केले की लवकर होत नाहीये। जास्त पातळी नाही, जास्त घट्टही नाही बघा। आता हे मिक्स करून झाले। आपण याला झाकण ठेवून गरम ठिकाणी ठेवायचं, असं कपडा ठेवायचा आणि त्याच्यावर हे झाकण ठेवायचं, म्हणजे गरमीमुळे लवकर आंबतं हे पीठ। आता पिठाचं झाकण उघडून बघूया। किती छान झालं बघा, अर्ध पातेलं होतं, फुल पातेलं भरलं। हे बघा, मी कॉटनचा कपडा घेतला, मापात कटिंग करून भिजवून घेतला आणि ते इडली पात्रामध्ये ओला करून त्याच्यात टाकून दिले। आता आपण त्याच्यामध्ये इडलीचं पीठ टाकूया, एकदम बाहेरच्या सारखी होते इडली। भरून घेते मी। बघा, मी इडली पात्र ठेवले, पाणी टाकून उकळत ठेवले, लिंबू टाकला थोडासा, त्याच्यामध्ये आपण ठेवून 15 मिनिटं फुल फ्लेमवर आपण ह्याला वाफवून घेऊया। बघा, फुल फ्लेमवर मी 15 मिनिट कंटिन्यू इडली वाफवून घेतली। आता गॅस बंद करते। किती छान इडली झालेली आहे। आपण आता थोडंसं वरतून पाण्याचं हात घालूया, जेणेकरून ते छान असे निघते। 2 मिनिटं असंच ठेवूया। प्रत्येक भांड्याला आपण पाण्याचा हात घालूया, भाजायला लागेल। थोडंसं पाणी मारून घ्यायचं, कपडा लवकर सुकतो। आता आपण चटणी बघूया। हे 4 मिरच्या घेतल्या, थोडीशी चिंच, थोडासा गूळ घेतला चवीसाठी, अंडी डाळ घेतली अर्धी वाटी, तेवढे शेंगदाणे घेतले आणि माझ्याकडे ओलं खोबर नव्हतं म्हणून मी सुकं खोबर पिसत घातले, त्याची पाठीची साल काढून घेतली। आपण आता ही चटणी तयार करूया। असं खोबर भिजवून घेतल्यामुळे किती पटापट होऊन जाते। ओलं खोबर नसेल तरी चालते, चटणी एकदम छान अशी होते। आता वाटण करून यायचं। मी चटणी वाटण करून घेतले। वाटताना त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ पण टाकलेले। तुम्हाला पातळ वगैरे आवडत असेल तर तुम्ही पाणी घालू शकता। हे बघा, आता आपण इडली काढूया, एकदम छान अशी निघते। एकदम छान असं निघते। खालच्या बाजूला पण पाणी लावलेलं असतं, त्याच्यामुळे तेलाची गरज पडत नाही, काय नाही, एकदम पटापट निघत असते। परत करताना कपडा धुवायचा, परत पिळायचं आणि त्याला पात्राला लावून घ्यायचं। एकदम छान अशी होती, असली बारीक, किती लुसलुशीत झाली, दिवसभर राहते, खाताना टोटरा बसत नाही, काय नाही, एकदम छान लागते। टिफिन मध्ये तर खूप सॉफ्टी राहते अशा पद्धतीने केली तर। तडका भांडे घेतले, त्याच्यात आता आपण तेल टाकले, 1 चमचा मोहरी टाकली, छान तडतडून घेऊया। कढीपत्ता, 2 लाल मिरच्या टाकले, थोडंसं हिंग पण टाकले त्याच्यामध्ये, चव छान होती।
चटणी मिक्स करून घ्यायचं. चटणी तयार झाली. चटणी तयार आहे. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.